आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। ईर्षेचं राजकारण करण्यापेक्षा विकासाचं करा, आमदार शशिकला जोल्ले यांचा विरोधकांना कानमंत्र। गळदगा येथे विविध विकास कामाचा शुभारंभ मोठ्या धूमधडाक्यात करण्यात आला। आमदार सौ जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून तब्बल 1,03,00,000वर निधी या कामासाठी मंजूर झाला आहे। निपाणी तालुक्यातील गळदगा येथे सोमवारी दिनांक 7 रोजी राजीव गांधी सेवा केंद्र, एससी कॉलनीत रस्ता काम, डॉक्टर बाबू जगजीवनराम भवन, डॉक्टर BR आंबेडकर भवन, कन्नड सांस्कृतिक भवन, कचरा घंटागाडीचं सामूहिक उद्घाटन आदी विविध विकास कामाचं उद्घाटन सामूहिक पद्धतीने डिजिटल फलकाचं अनावरण आणि फीत कापून आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आलं। तब्बल 1,03,67,000 रुपयांच्या निधीतून ही विकास कामे करण्यात येणार आहेत। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष श्रीकांत बन्ने हे होते। यावेळी बोलताना आमदार सौ शशिकला जोल्ले म्हणाल्या, माझ्या निपाणी मतदारसंघात केवळ 5 वर्षाच्या कालावधीत एक महिला आमदार म्हणून तब्बल 7,53,00,000वर निधी आपले सरकार नसताना खेचून आणून विकास साधला आहे। सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे असं सांगून ईर्षेचं राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण केलं पाहिजे असा कानमंत्र त्यांनी विरोधकांना दिला। सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले, कारदगा जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगडे, भोज जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार, तालुका पंचायत सदस्य मंजुनाथ हिरवे, सहाय्यक अभियंते संगाप गोळ, JS खामकर, उपाध्यक्ष निर्मला पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमात आमदार शशिकला जोल्ले आणि अण्णासाहेब जोल्ले यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या हस्ते जाहीर नागरी सत्कार करण्यात आला। महानकारी न्यूज साठी गळदगाहून शिवाजी भोरे। ಜೊತೆಗೆ ನಾನು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು, ನನ್ನ ಒಂದು ಕಳಕಳಿ ಇತ್ತು, ನಾನು ಇವತ್ತು ಅದನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ। ಆದರೆ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಏನು ಬಂತು, ಅಲ್ಲಿನ ನೀರಿನ ಸಪ್ಲೈ ಈ ಗಳದಗ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಮನೆಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಕೆವಿ ನಾವು ಒಂದು ಟ್ರಾನ್ಸ್ಫಾರ್ಮರ್ TC ಕೂಡಿಸಬೇಕಾಗಿತ್ತು। ಆ TC ಕುಂಡ್ರಿಸಿ ಅದಕ್ಕೆ LT ಲೈನ್ ಎಳಿಬೇಕಿತ್ತು। ಆ LT ಲೈನ್ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ TC ಇರ್ಬೋದು, ಆ 2 ಕೋಟಿ ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಒಳಗೆ ಇರಲಿಲ್ಲ। ಅದು ಇದು ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಮುಂದೆ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಅದು ಗಮನಕ್ಕೆ ಬಂದ ಮೇಲೆ ಅವರು ಬಂದು ನನ್ನ ಹತ್ರ ಮಾತಾಡಿ ಮತ್ತೆ ನಾವು ಹೆಸ್ಕಾಂ ಇಲಾಖೆಯವ್ರನ್ನ ಕರೆಸಿ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಪೈಪ್ಲೈನ್ ಶುರು ಆದ್ರೆ ಗಳದಗ ಊರಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಸಮಸ್ಯೆ ಬರಬಾರ್ದು ಅಂತಕ್ಕಂಥ ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು ಮತ್ತೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ರೆಡಿ ಮಾಡಿ ಈಗ ಸರ್ಕಾರದ ಹಂತಕ್ಕೆ ಆ TC ಮತ್ತು ಏನು LT ಲೈನ್ ಅದಾವ ಅದನ್ನ ಪ್ರಪೋಸಲ್ ಕಳಿಸಿದೆ। ಅದೀಗ 8 ರಿಂದ 10 ದಿವಸದಲ್ಲಿ ಅದು ಮಂಜೂರಾಗಿ ಬರ್ತದೆ। ನಾನು ನಿಮಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಕೊಡ್ತೇನೆ, 15 ದಿವಸದಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ, ಆದ್ರೆ ನಿಮಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಕೊಡ್ತೇನೆ 20 ದಿವಸ 20 ರಿಂದ 25 ದಿವಸ ಒಳಗೆ ನಿಮ್ಮ ಈ ಗಳದಗ ಮಲ್ಟಿ ವಿಲೇಜ್ ಸ್ಕೀಮ್ ಸಂಪೂರ್ಣ ಆಗಿ ನಿಮ್ಮ ಊರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ನೀರು ಕೊಡುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಉದ್ಘಾಟನೆ ನಾವು ಇಲ್ಲೇ ಬಂದು ಮಾಡಿಕೊಡ್ತೇನೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ। ರಾಮನಗರದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ